काय नेहमी नेहमी तुमच्या घरात सुद्धा कांदा टमॅटो कापून मटकीची रस्सा भाजी बनवतात? तर चला मग आज आपण पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी झणझणीत अशी मसाला बनवून तयार केलेली मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी मोड आलेली 1 वाटी मटकी घेतली आहे. आता आपण ही मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मटकी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद कोथिंबीर चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे फोडणीत कोथिंबीर टाकल्यामुळे तुमच्या मटकीच्या भाजीला कोथिंबीरीचा वास छान असा लागतो. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून घेऊ. मटकी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. शेंगदाणे व मटकी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या कढईवर झाकण ठेवून ही मटकी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपण मटकीवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण मसाला बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या व 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 छोटी वाटी सुके खोबऱ्याचे काप टाकून घेणार आहोत. खोबऱ्याचे काप टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या खोबऱ्याला सुद्धा छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला कांदा व खोबरे छान असं लालसर होईपर्यंत तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण अजून 1 मिनिट हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर आता आपला मसाला बनवून तयार आहे. आता आपण हा सर्व मसाला चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून घेणार आहोत. मसाला दळून झाल्यानंतर आता आपण याची भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व बनवून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी मटकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. दोन ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटले आहे. म्हणजे आपला मसाला चांगल्या प्रकारे तळला गेला आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर
व 1 टेबलस्पून घरगुती गरम मसाला, तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता व त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ आपण मटकी शिजवताना सुद्धा वापरले आहे, त्यामुळे मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुमच्याकडे जर कोणता साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही एव्हरेस्ट मटण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण हे सर्व मसाले 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊ व ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही मटकीची भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपली मटकीची भाजी छान अशी उकळली आहे. आता आपण हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपली गरमागरम अशी मटकीची भाजी बनवून तयार आहे. गरमागरम भातासोबत किंवा पोळ्यांसोबत ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.